आणि आता थेट जाऊयात नाशिक शहरातले खड्डे बुजवायला सुरुवात झालेली आहे। हनुमानवाडी परिसरात मंत्री गिरीश महाजन हे स्वतः या रस्त्यांची पाहणी करतायत। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे। प्रांजल, NDTV मराठीने नाशिकमधील खड्ड्यांची मोहीम हाती घेतली। खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास नाशिककरांना सहन होत आहे। अत्यंत 4 जणांचा बळी हा गेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती गेल्या 2 दिवसांपासून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। आता देखील आपण जर बघितलं तर सर्व रस्त्यांची पाहणी ते करतायत। रस्त्यांचे वरील ते खड्डे बुजवण्यास खरं सुरुवात देखील झाली आहे। आता काही वेळापूर्वीचे दीपाली बेळे आहेत, जे खरं तर 39 दिवस कोमामध्ये होत्या। NDTV मराठीने खरं तर सर्व प्रकरण उघडकीस आलं होतं। त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी देखील मागणी NDTV मराठीने केली होती आणि त्या कुटुंबियांना देखील 5 लाखांची मदत गिरीश महाजनांनी घोषित केली आहे। आणि आता गिरीश महाजन पाहिलं तर महापौर असतील, अधिकारी असतील, यांच्यासोबत इथे येऊन आढावा घेत आहेत। गिरीश भाऊ, आपण आढावा घेत आहेत सगळा भाऊ, लाईव्ह चालू आहे, 1 मिनिट आढावा घेत आहेत आपण। काय सांगू इच्छिता शहरातील खड्डे खरं तर कधी बुजवणार? नाही, खड्डे तर आम्ही तात्काळ बुजवतोय, पण हा रस्ता आता सगळा कॉन्क्रीटचा आम्ही घेतलेला आहे। त्याचं काम चाललं आहे, युटिलिटीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम सुरू आहे। ते पावसामुळे थोडं थांबलेलं होतं, पण आता ते वेगाने करण्याची सध्या सूचना आम्ही दिलेल्या आहे। मला वाटतं या 4-5 दिवसामध्ये तर सगळे खड्डे बुजले जातीलच, पण जे काम सुरू आहे, जे रेग्युलर तर मोठं काम सुरू आहे, सगळे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, व्हाईट टॉपिंग करतोय, त्यालासुद्धा गती आपण दिलेली आहे। एक 4 महिन्यामध्ये सगळे कामं जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण होतील। मग तुम्ही स्वतः नाशिकमध्ये 2 दिवसापासून यावरती लक्ष ठेवून आहात, बैठका देखील घेत आहेत। आता जर बघितलं तर आठवड्याभरात खड्डे बुजवण्याचे असे देखील तुम्ही म्हटलेलं होतात, कशा पद्धतीने सूचना देखील करण्यात आल्या? सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आम्ही सगळ्या पद्धतीने खड्डे बुजवतो आहोत। कारण अनेक ठिकाणी युटिलिटीमुळे खड्डे खोदले गेले आहेत, साईडपट्ट्या खोदल्या गेलेल्या आहेत। कारण शेवटी 8-9 युटिलिटीज आम्ही खाली टाकतो आहे। फायबर केबल असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, वॉटर सप्लाय असेल, MNGL गॅसची असेल, या सगळ्या युटिलिटी 8-9 खाली टाकाव्या लागत आहे। कारण एकदा रस्ता सिमेंट झाला की मग तो फोडता येणार नाही। आणि म्हणून या सगळ्या युटिलिटी टाकत असताना बाजूला थोडंसं गारा झालेला आहे, चिखल झालेला आहे, खोदले गेलेले आहे, खड्डे पडलेले आहेत। आता ते बंद करायचं तात्काळ खडी टाकून डांबर टाकून आम्ही ते काम या ठिकाणी करतो। आपण बघत आहोत खरं तर तात्काळ कामं जे आहेत ते हाती घेण्यात आले आहेत आणि पुढील 8 दिवसामध्येच खरं खड्डे जे आहेत नाशिक शहर जे आहे ते खरं खड्डेमुक्त होईल असं गिरीश महाजनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। सध्या आपण जर बघितलं तर गिरीश महाजन हे संपूर्ण रस्त्याची खड्ड्याची पाहणी हे करतायत। सोबत महापालिकेचे अधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, आयुक्त असतील, महापौर असतील, हे इथे उपस्थित आहेत। समोर आपण हे दृश्य बघत आहोत। नाशिकचा हनुमानवाडी परिसर आहेत, मखलाबाद रोडकडून हनुमानवाडीकडे रस्ता जातो हा, आणि तिथे समोर जर बघितलं तर कुंभमेळ्याच्या अंतर्गत कामं जे आहेत इथे सुरू आहेत। एकीकडे रस्ता हा बंद आहे, दुसऱ्या लेनवरती जर बघितले तर इथे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असते। रस्त्यावरती खड्डे देखील इथे भरपूर प्रमाणावरती पडलेले आहेत आणि याच रस्त्याची सध्या गिरीश महाजन जे आहेत ते पाहणी हे करतायत। अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। गेल्या 3 दिवसांपासून संपूर्ण परिस्थितीवरती खरं लक्ष ठेवून आहेत। नाशिककरांना त्रास होतोय तिची आम्हाला कल्पना आहेत। नाशिककरांची माफी देखील गिरीश महाजनांनी खरं मागितलेली होती आणि आता खड्डे बुजवणे जे आहेत ते आता सुरुवात देखील झाल्याचं दिसून येत आहेत। दीपाली, निश्चितच प्रांजल, आपण पाहिलं होतं की काही वेळापूर्वी प्रांजल खरं तर गिरीश महाजनांना सुद्धा या खड्ड्यांचा फटका बसला होता। त्यांची वाहनं जे ज्यातून ते प्रवास करत होते पाहणी करताना, त्या वाहनामुळे, खड्ड्यांमुळे त्या वाहनाला सुद्धा त्रास झाला होता। खरं आहे दीपाली, म्हणजे आपण जर बघितलं तर नाशिकमधील मखमालाबाद, म्हसरूळ जो काही परिसर आहेत तिथे करता NDTV मराठीने पंचनामा हा केला होता। रिक्षेतून प्रवास करत आपण सर्व परिस्थिती दाखवली होती। तिथूनच आज गिरीश महाजनांचा ताफा हा गेलेला होता। स्वतः गिरीश महाजनांना देखील खड्ड्याचा त्रास जो आहे तो त्यांनी स्वतः देखील अनुभवला होता आणि त्यानंतर आरोग्य विद्यापीठामध्ये पोहोचताच तिथे देखील भाषणात त्यांनी म्हटलं होतं की नाशिक शहरातील परिस्थिती आपण बघत आहोत, खड्डे हे मोठ्या प्रमाणावरती झालेले आहेत आणि 8 दिवसामध्ये खड्डे हे बुजवले जातील असं देखील त्यांनी स्पष्टीकरण हे दिलेलं होतं। आता जर बघितलं तर गिरीश महाजन या संपूर्ण रस्त्याची पाहणी करतायत। आपण समोर जर बघितलं तर कुंभमेळ्याच्या अंतर्गत ही सर्व कामं हे हाती घेण्यात आली आहेत। सिमेंटचा हा रस्ता होणार आहेत आणि त्यामुळे थोडा त्रास आता करता नाशिककरांना सहन करावा लागेल। मात्र काही दिवसातच संपूर्ण रस्ता जो आहे तो खरं तर पूर्ण होईल। संपूर्ण रस्त्याची खरं तर कामं जी आहेत ती पूर्ण केली जातील। आठवड्याभरात खड्डे हे बुजवले जातील आणि त्यापुढे 4 महिन्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे देखील रस्ते हे होतील असं देखील आश्वासन देण्यात आलं आहे। आता जर आपण बघितलं तर ही दृश्य आहेत माझ्यासोबत आता नाशिकच्या महापौर आहेत, त्यांच्याशी करता आता आपण बोलूयात। ताई, खड्डे आहेत, नागरिकांनी खड्ड्यांसाठी तक्रार देण्यासाठी नक्की काय करावं, काय आपली? हो, नक्कीच आपण बघितलं असेल गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण यंत्रणा, लोकप्रतिनिधी आम्ही सर्वच फील्डवर आहोत। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री नाशिकला तळ ठोकून आहे। मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। पूर्ण
प्रशासकीय असतील, कुंभमेळ्याच्या असतील आणि सगळ्या सेंट्रल एजन्सींना देखील आपण पाचारण केलेलं आहे की जे जे कोण काम करत आहे, कॉन्ट्रॅक्टर्सपासून सगळ्या एजन्सीज सगळ्यांची बैठक लावलेली आहे आणि नक्की जिथे जिथे खड्डे आहेत, आम्ही मागे देखील नाशिककरांना आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे गेल्या 2 दिवसात जवळजवळ 150पर्यंतचा आकडा गेला आहे जिथे आपली यंत्रणा ह्या कामासाठी उतरलेली आहे. काय होतं आहे की जिथे रस्त्याचं काम चालू आहे, आता आपण पाहत आहात की हा जो रस्ता आहे इथे खरं एक साईड रस्त्याचं पूर्ण मोठं काम चालू आहे, युटिलिटीज पण आहेत आणि हे कॉन्क्रिटीकरण होणार आहे. दुसरा जो रस्ता आहे तो त्याच्यामुळे दोन्ही वाहतुकीसाठी खुला केलेला आहे, पण त्यामुळे अतिवृष्टीमुळे तिथे खूप खड्डे झाले. तर आता सन्माननीय आपले जे कुंभमेळा मंत्री आहेत त्यांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत की जोही काही जो रस्ता जो कंत्राटदार हा रस्ता करतोय त्यांनी दुसरा रस्ता मोटरेबल करून द्यायची जबाबदारी घ्यायची आहे. आणि त्यामुळे जिथे जिथे हे कामं सुरू आहे, ज्याने एक बाजू बंद आहेत आणि दुसरी बाजू ही सुरू आहे वाहनांसाठी, तिथे तो मोटरेबल करून देण्याची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे. काही कुठेतरी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता, मात्र याला प्राधिकरण देखील तेवढंच कारणीभूत आहेत का? कुंभमेळा प्राधिकरण कसं आहे हे बघा, प्राधिकरण हे कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी स्थापन केलेलं आहे. त्यांचा वचक, त्यांचं कामाबद्दलच्या क्वालिटीवरती लक्ष पाहिजे जिथे जिथे आपण बघता आहे. आणि त्याचं डिले का होत आहे, माझं स्वतःचं मी एक पत्रव्यवहार केलेला आहे की हे डिले झालेले आहेत. हे डिले होण्याचे अनेक तांत्रिक अडचणीमुळे कारणं असू शकतात, पण एक अशी पण बाब आहे की क्वालिटीचा निर्णय जर घ्यायचा असेल आपल्याला तर त्या ठिकाणी तो रिस्पॉन्स टाईम जो आहे तो प्रशासनाने पण ठरवला पाहिजे. जर कंत्राटदारांना आणि प्रशासनामध्ये हा गॅप निर्माण झाला तर लोकांना इम्पॅक्ट दिसून येतोय. खड्डे बुजवायला सुरुवात झाली आणि लवकरच हे खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रांजल.